मित्रांनो, ॲग्रोफिश इंडिया या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सरचं स्वागत आहे. तर आम्ही आता परत एकदा आमच्या ऑपरेटरला चहा घेऊन आलो होतो. अच्छा ओके बोलता का? हे बघा आता हे आमचं 4 एकरात आम्ही शेत बनवतोय. बघू शकता मी 70-80% आता काम झालेलं आहे. आता बरं 70-80% झाले. आता वरची लेवरचं काम चालू आहे. नवीन ब्लॉग चालू केले. नवीन आम्ही एकदम एक्सपिरियन्स माणूस आहे आम्ही, तसं काही विषय नाही आहे. आम्ही आत्ताशी टाकायला लागलेलं आहे ब्लॉग. तरी आमचे ऑपरेटर आहे. चहा घ्या. राम राम करा ना. ऑपरेटर साहेब म्हणे मग आता राम राम केलेलं आहे. त्या साईडनं बघा, त्या साईडनं खांबं रवलेले आम्ही. खांबाची जास्त का पलीकडे जाऊन दिली नाही माती. हे जे लाईटीचे खांब दिसतात ना, हे लाईटीचे खांब आधी इथून होते मधून. हा ते आम्ही आता आमच्या हाताने खड्डे काढून राहून घेतलेले. तेव्हा हाताने काढले असते आमची वाचले असते चांगली. तर मग चहा घ्या आता. तर पण चालू करू का? नाही चालूच. चहा घ्या. काहीतरी बोल बघ ना. ते बकेट कधी असते त्याची व्हिडिओ चॉईस का? नाही व्हिडिओ चॉईस असते. हा का? मग बघ ना तू. इथं जमत नंतर नाही जमत. बकेट नाही रे. व्हिडिओ काय चॉईस बोलत नाही कधी. तर आम्ही आता चहा घेतोय. चहा घ्या ना साहेब. अजय भाऊ चहा घ्या. नाही घ्यायचं म्हणून केलं आम्ही करतो. नाही उगाच हट्ट पण नाही करत आम्ही. चहा घ्या मित्रांनो. तर तिथं आमचा जार ठेवले, तो जार घेऊन येतो आता. तर आम्हाला 10 व्हिडिओ बनायचं चॅलेंज भेटलेलं आहे. 10 व्हिडिओ बनल्यावरती 17 Pro Max भेटणार आहे. 17 Pro तर बुई झालेली आहे, पण आम्ही 17 Pro Max घेऊ आम्ही आता. हे बघा तुम्ही आता एवढे आता ही जी माती टाकलेली ना, ही लेवर करायची आहे. आणि ही इकडची लेवर करायची. बाकी ही जी नाली आहे ना, ही नाली बुजायची आम्हाला. ही नाली अशी ठेवता नाही येणार ना. पूर्ण लेवर झाली ना तेव्हा कुठे ते शॉप येईन त्याला. एकदम निसर्गाचा एकदम छान असं कसा व्ह्यू असतो हे जर का बघायचं असलं तर खरंच आमच्या इकडे यावे. कारण की आमचं हे जे तळ आहे ना, हे एकदम जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये येतं. आणि जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये येतं. तर आता सध्या यावर्षी पाऊस नाही झाले तर एकदम शुल्लक अशा प्रमाणात पाणी आलेलं आहे. आणि हे जे पाणी दिसतं ना तुम्हाला, हे फक्त 30% वाढलेलं आहे. तसं नाही, फक्त 30% लाईतर आहे. मग तुम्ही विचार करा की 100% वाढल्याच्या नंतर हे किती पाणी येत असं इथं. तर 100% वाढलं तर तुम्हाला सांगतो पाणी नाही काही तर कसं सांगू तुम्हाला अंदाज सांगतो. तर बघा, ही या चारी बाजूना पाणी असणार आहे. चारी बाजूना फक्त एवढं होईल की हे जिथं आपले शेत आहे ना, फिश फार्म, हे पाण्यात जाणार नाही. नाहीतर इथपर्यंत मी जिथं उभा आहे तिथपर्यंत पाणी असतं. पण आता सध्या आम्ही हाईट इतकी घेतलेली आहे की इथं पाणी येणार नाही.
म्हणजे इथपर्यंत इथपर्यंत दिसतंय ना तुम्हाला हे ढेपळ वरची, इथपर्यंत पाणी येतं, याच्यावरती पाणी अडलं. त्यासाठी एवढी हाईट घेतलेली. विचार घ्यायला आलोत मी इथं. बघू शकता हे बघा हे पाणी. हे आम्ही काय केलं, जे मधून माती जी उचलायची राहते ना, ती मधून न उचलता तर ती बाहेरून उचललेली. मधली माती मग वाचली, लेवल करायचा पण ताण कमी झाला, आणि हे जे इतकं मोठं खड्डं होणार होतं ते पण नाही झालं. आणि जे खड्डं केल्यानंतर जी माती त्या पाण्याची त्या खड्ड्यात जाऊन बसत होतं ना, तो पण ताण वाचून केला. कारण की बाहेरच्या साईडनं काय केलं की हे जे मध्ये जे पाणी होते टेकड दिसतं का, ते बॅटर टाईप, तिथपर्यंत आमचं क्षेत्र आहे. म्हणजे तिथपर्यंत आम्ही माती काढू शकतो. तर आमचं बाहेरचं जे क्षेत्र होतं, बाहेरची जी जमीन होती ती पण आमचीच होती, म्हणून आम्हाला बाहेरून काढता आलं ते. त्याच्यामुळं आम्ही बाहेरून घेतलं. कारण काय लोकांना असं असतं, लोक करतात 6 एकरचं, 6 एकर 5 एकर 10 एकर करतात, पण मग ती काढतात तर मग बाहेरची सगळं जमीन वापरून घेतात ते. तर आम्ही तसं नाही केलं. आमची ही पूर्ण एकर जमीन, म्हणजे खाली पण नाही काय तर 4-5 एकर जमीन शिल्लक आहे, पण ते पाणी आहे ते काही करू शकत नाही. आणि ही जी जमीन दिसते ना, ती खूप ओढली माती राहील, तर ते खांदता येऊ शकत नव्हतं. आणि इतकं खोल जाऊन पण काही उपयोग नाही ना, त्यासाठी थोडं सोडून दिली ती. आता ही जी जमीन आहे ना, ही कामात येऊच नाही शकत. ही येईन कामा भविष्यात म्हणजे आता कधी ते पाणी नाही आलं तर बघता येईल, पण आता सध्या ते सोडून दिल्यासारखी ती जमीन. तर आता पाण्याची सोय कशी केलेली आहे ते दाखवतो तुम्हाला. आता इकडं आलेलोच आहे तर दाखवून देतो, काय हरकत नाही त्याच्यात. पण खरं निसर्गाचा जर व्ह्यू बघायचा असला ना, खरंच आमच्या इकडे यावं. कारण की आज हे तर अजून काहीच नाही आहे, काहीच शिल्लक सुद्धा नाही. अजून तर खूप यायचं इथं पाणी, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला खरं जर कोणी विजिटला यायचं असलं तर खरं मला कमेंटमध्ये पत्ता विचारा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पत्ता पण देईन. खरंच जर अजून कंप्लीट नाही झालेलं, कंप्लीट झाल्याच्या नंतर येत तुम्ही. कंप्लीट झाल्यानंतर खूप भारी नियोजन करण्यात आले इथं, खूप भारी प्लॅन आहे. ठिकाण पण चांगले आहे, निसर्गाची सानिध्यात खूप छान असं प्रोजेक्ट होणार आहे. प्रोजेक्ट जरी म्हटलं तरी चालेल, खूप खर्च पण आलेला आहे. प्रोजेक्टच आहे आपला येऊ. पाण्याची सोय बघा, 2 पाईपलाईन इथं, ह्या सह खाली पण जातात आणि हाय असेच वरती पण जातात. पण जी वरती जाणारी ना, वरती जाणारी म्हणजे आमच्या घराकडे जाणारी, ती ही माझी जिथं बोट आहे ना, तिथं आमचं घर आहे, वस्ती आमची तिथं. आणि इथून पुढं आम्ही ती काढून घेतली, कारण की तिथं अजून खोल येणार आहे ना, माती काढायची, ती वाया गेली असती, फुटली असती ती पाईपलाईन. तर तिथची काढून घेतली आणि ती काढून घेऊन साईडला ठेवली. आणि आता अजून तिला खोल घालायची. खोल घातल्यानंतर ती जास्त हे नाही राहणार त्याचं. आणि तेच 2 पाईप असे येऊन ह्या मातीच्या खालून येऊन इथून वरती काढले आणि इथून इकडं खाली आलेले. तर या 2 पाईपातून पाणी आहे. अजून ती जो समोरची जी भीती ना, ती समोरची भीती आणि ही बॅकची भीती, ती हे बघून घ्या. ही जी ह्या भीतीवर मी उभा आहे ना, भीतच म्हणतात आमच्या इकडे. हे जे टाकतात ना, याला भीत म्हणतात. या साईडची भीत, त्या साईडची भीत असंच म्हणतात. त्या पुढच्या साईडच्या भीतीला तिथं पण एक सोय करणार, तिथं पण एक पाईपलाईन टाकणार आहे, तिथं पण हे करणार आहे पाण्यासाठी सोय. तर मी आता इकडे चक्कर मारायला आलो होतो, कशी लेवड झालेली कशी नाही पाहायला. काल आलो होतो, तर काल बरंच अनकम्प्लीट होतं. आज बरीचशी सोय लागलेली आज. तर बघू आपण कशी झालेली. चांगलं झालेलं आहे बरं का.
सर्वांच्या सर्वांच्या संमतीनं सर्वांच्या सहाय्यतेनं होतं हे बघा. मी आलो नव्हतो, मी खरं बरं का आलो नव्हतो इकडं. खूप खूप छान केलेलं आहे इकडं हे बघा. मी आलो नव्हतो. आमचे ऑपरेटर पण जे पोकळीने चालतात ना ते पण खूप हुशार आहे. त्यांनी पण एकदम लेवर केलेली आहे. म्हणजे कोणी आलं ना, कोणी बघितलं ना की भो खरंच कोणी पण विचारेन की भो कोणी केलेलं आहे म्हणून. तर खरंच खूप खूप छान केलेलं आहे. बघून घ्या की इतकी भारी लेवर येणं सोपं नसते राहत. खरंच लई कष्ट लागत त्यासाठी. अनुभव पण खूप लागतो. अजिबात इथून तिथून जितकी लेवर घ्यायला लावली होती तितकीच घेतली त्यांनी. जास्त माती पुढं पण नाही जाऊन दिली, जास्त एक अलीकडं पण नेऊन दिली. एकदम लेवल घेतली. आली होती ती माती कमी जास्त झाली होती त्यांच्याकडून, पण तिने जेव्हा लेवल मारायची घेतली ना तेव्हा तिने एकदम क्लिअर करून घेतली. त्या क्लिअरमध्ये एकदम होऊन गेली. नाही तर नंतर पाणी घेऊन यायला लावलेलं आहे. जरा आपण इकडं जास्त पुढे जाण्यात पण काही हे नाही. तर हे बघून घ्या. या साईडनं जास्त जाड द्यायची होती, ती इकडं जास्त खांदलेलं आहे. या साईडनं त्या साईडनं जास्त नाही खांदलेलं. एवढ्याच जागेत पाणी येणार होतं ना, एकदम मध्ये खांब उभं होते. त्या खांबाची एकदम ती खांब जर आता उभं असते ना तर तुम्हाला दाखवलं असतं लेवरची अंदाज, तुम्हाला लगेच आला असता अंदाज. ते पुढचे झाड आहे ना, ते झाड पण येऊन जाईल अंदाज. कारण ते झाडाला खांबांना बुरा आलेला आहे ना, ते बुरा पाण्याची ती क्षार आलेली असते ना, त्या क्षाराच्या अंदाज बरोबर येऊन जातं की पाणी इतकं आलेलं आहे. याच्यावर जास्त हाईट येणार नाही पाण्याची. सगळ्यात मोठं रिस्क काय आहे माहिती का याच्यात, जेव्हा नॉर्मल शेततळ्यामध्ये असतं आणि याच्यात फरक काय की ही जी भीती आहे ही नॉर्मलपेक्षा 3 पट मोठी. म्हणजे किती नॉर्मल कोणते तुम्ही बघितलं ना, इतकी हाईट तुम्हाला जास्त पाहायला भेटणार नाही. असं कुठं पण इतकी हाईट कोणी घेत नाही, कारण गरज पडत नाही ना एवढी हाईट घ्यायची. तर आम्हाला गरज होती तर आम्ही घेतली. जास्त आम्ही रिस्क पण नाही घेतलं. कसं उगाच रिस्क घेण्यात दिसतं ना, लाईटीचं काम या साईडला घेण्यात महत्त्वाचं होतं, कारण की इथं मधून ते जमलं नव्हतं. तर आता आपल्याला आज ऑपरेटर चालून दाखवणार आहे. टाइमपास करू नका. काय माहिती का, एक 2200 रुपये घंटा चालू आहे त्याला. 36 रुपये मिनिट. 36 रुपये मिनिट चालू आहे. हे हँडब्रेक आहे त्याला. सांगा बरं, माहिती द्या बरं आम्हाला थोडी. हे हँडब्रेक आहे. स्किरक चालू होतं. कोण चालू झालं. तर आता आम्हाला थोडीशी जास्त झालेली आहे आणि चांगली पाईपलाईन फोडून टाकलेली आम्ही.